मोदी सरकारबाबत ज्या काही गोष्टींची भीती बोलली जात होती त्यातली मॉरल पोलिसिंगची भीती आता वास्तव्यात उतरताना दिसतेय। कारण केंद्र सरकारनं गुपचूप अनेक पॉर्न साइट्सवर बंदी केली आहे, मात्र अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही। भारतात एक्स व्हिडिओज, पॉर्न हब, ब्रेझर्स, रेड ट्यूब, बँग ब्रदर्स या साइट्स रातोरात ब्लॉक झाल्या। सक्षम अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार ही साइट ब्लॉक करण्यात आल्याचा मेसेज स्क्रीनवर झळकतोय, तर काही ठिकाणी या साइट्सच लोड होत नाहीयेत किंवा एरर येतोय। ट्विटरवर #पॉर्नबॅन हा टॅग अचानक ट्रेंडमध्ये आल्यानं ही पॉर्न साइट बंदी उजेडात आली आहे। अनेकांनी या बंदीचा निषेध केलाय। सरकारची खिल्ली उडवणाऱ्या तसंच विनोदी ट्विट्सचा यात बऱ्यापैकी समावेश आहे। भारतात पॉर्नपेक्षा इतरही महत्त्वाच्या समस्या आहेत आणि या महत्त्वाच्या गोष्टींना बगल देत सरकार मात्र नको तिथे आपलं नाक खुपसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नेटिझन्सनी व्यक्त केलाय। वेश्या व्यवसाय अधिकृत करण्यापेक्षा हे सरकार पॉर्न बॅन करतंय हे खरंच निषेधार्ह आहे। क्लमसी सिंग। आधी बीजेपी भारतीय जनता पार्टी होती, आता बीजेपी बॅन जो भी मन किया पार्टी झाली आहे। दीपक जयस्वाल। तर अनिल नित्यागी यांचं म्हणणं आहे, मोदी सरकारला कुणीतरी याची आठवण करून द्यायला हवी की ते देश चालवण्यासाठी आलेत, मॉरल सायन्स टीचर बनण्यासाठी नव्हे। ऑनलाईन पॉर्न साइट्स बॅन केल्यामुळे सेक्शुअल फ्रस्ट्रेशन निर्माण होईल आणि त्यामुळे बलात्कार वाढतील। क्रिस नायर। तर सुमित अहुजा म्हणतात, मॅगीवर बंदी घातल्यानंतर लोक पतंजली मॅगीची वाट बघतच होते आणि आता पॉर्नवर बंदी घातल्यामुळे पतंजली पॉर्न मूव्हीजची वाट पाहिली जाईल। या साइट्सवर बंदी आणू नये असं मत याआधीच सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। 4 भिंतीच्या आत म्हणजे जर का कोणी घरात पॉर्न साइट्स बघत असेल तर त्यावर बंदी घालण्याचा आदेश कोर्ट देऊ शकत नाही, तो वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा ठरेल असं मत सरन्यायाधीश HL दत्तूंनी नोंदवलं होतं। एका जनहित याचिकेवर सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली होती। असं असतानाही मोदी सरकारनं लोकांच्या अधिकारावर आक्रमण केलेलं दिसतंय। याच्या विरोधात साइट्सवालेच नाहीत तर काही जण जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत। मोदी सरकार एकीकडे FTIच्या विद्यार्थ्यांना नक्षलवादी, हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करतंय, तर अनेक ठिकाणी हिंदुत्ववाद्यांचा भरणा करतंय, तर दुसरीकडे त्यांचेच खासदार लोकांना 10-10 लेकरं जन्माला घालण्याचे सल्ले देत आहेत। मोदी सरकारचा हा भंपकपणा लोकांच्या नजरेतनं सुटणारा नाही। प्रत्येक गोष्टीवर असंच सरकार बंदी घालत गेलं तर मोदी सरकारवरच बंदी घालायला लोक 5 वर्ष वाट बघण्याची शक्यता कमीच आहे, कारण देशात कुठल्या ना कुठल्या निवडणुका कायम सुरूच असतात। शिल्पा गुजर, साम TV।